उद्या सकाळी इडली वडा खाण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा, कारण आता तुमच्या नाश्त्याच्या मागचं सत्य तपासायला थेट तुकाराम मुंढे मैदानात उतरले। मुंबईकरांनो, सकाळी तुम्ही खात असलेली इडली आणि वडा खरंच सुरक्षित आहे का? सकाळच्या घाई गडबडीत लाखो मुंबईकरांचा दिवस इडली वड्यानं सुरू होतो। स्वस्त, झटपट आणि आवडीचा नाश्ता। पण आता याच इडली वड्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे। एफडीएचे कडक निर्णय घेण्यासाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी मुंबईत विशेष मोहीम सुरू केली आहे। उद्देश एकच, मुंबईकरांच्या आरोग्याशी होणारी तडजोड थांबवणं। या मोहिमेअंतर्गत मुंबईतील लहान मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उपाहारगृहांवर एफडीएची कडक नजर असणार आहे। अन्न सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही याची प्रत्यक्ष तपासणी अधिकारी करणार आहेत। मुंबईच्या रस्त्यांवर, गाड्यांवर आणि ठिकठिकाणी विकले जाणारे बहुतांश इडली वडे धारावीसारख्या दाटीवाटीच्या भागात मोठ्या प्रमाणात तयार केले जातात। धक्कादायक म्हणजे हे पदार्थ कोणत्याही अधिकृत कारखान्यात नाही, तर घराघरांमध्ये म्हणजेच झोपडपट्ट्यांमधील अस्वच्छ जागेत तयार केले जात असल्याचं समोर आलंय। घरात अन्न शिजवताना आणि पीठ आंबवताना स्वच्छतेच्या नियमांचं पालन होतं का? इडली वडा बनवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी शुद्ध आहे का? आणि हे पदार्थ तयार करणाऱ्यांकडे एफडीएचा परवाना किंवा नोंदणी आहे का? या प्रत्येक गोष्टीची आता तपासणी होणार आहे। आणि जर नियमांचं उल्लंघन आढळलं तर कारवाई देखील तितकीच कठोर असणार आहे। अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार करणाऱ्या केंद्र चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल। गरज पडल्यास अशी केंद्र सीलही केली जाऊ शकतात। शिवाय अनधिकृतपणे चालणाऱ्या होम किचन्सना एफडीएकडे नोंदणी करणं बंधनकारक केलं जाणार आहे। मुंबईकरांना स्वस्त आणि मस्त वाटणारा हा नाश्ता त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू नये, हाच या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त झाल्यापासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे ते सातत्यानं चर्चेत आहेत। त्यांच्या या नव्या मोहिमेमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणलेत, तर मुंबईकरांना स्वच्छ आणि दर्जेदार नाश्ता मिळण्याची आता आशा निर्माण झाली आहे। आता पाहायचं एवढंच आहे की या कारवाईनंतर मुंबईत मिळणाऱ्या इडली वड्याचा दर्जा खरंच बदलतो का? यावर आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।